तर नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला खेंगडची रेसिपी दाखवणार आहे, मकर संक्रांती स्पेशल. चला आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया काय काय आहे. बघा मी इकडे शेंगदाणे घेतलेले आहेत, रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, छान असे फुललेले आहेत. पावटा आहे, बोरा आहेत ही, ओला वाटाणा, तसेच हरभरे पण मी रात्रभर भिजत ठेवले होते. गाजर, घेवडा आणि वांग हे सगळे स्वच्छ धुवून घेतलंय बघा मी भाज्या या. आता आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या सगळ्या एकत्र करून. ह्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. तर याच्यामध्ये पाणी टाकते बघा मी. बघा याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं, चवीपुरतं टाकायचं. आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत भाज्या. तर भाज्या शिजतायत तोपर्यंत आपण खेंगड बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य आहे ते बघूया काय काय लागणार आहे. इकडं कांदा घेतलाय मी उभा कापून, खोबरं घेतलंय, कोथिंबीर, आल्याचा तुकडा आणि लसूण. आता या सगळ्याचं आपल्याला भाजून वाटण बनवायचं आहे. इथे घरगुती काळा मसाला, गरम मसाला, हळद, तीळ आहेत, हे कारळ आहे, जिरं, मोहरी, हळद, कढीपत्ता आणि मीठ. आता सगळ्यात आपल्याला हे शिजले का बघायचे आहेत, आपल्या भाज्या शिजल्यात की नाही ते चेक करूया आपण. बघू शकताय तुम्ही भाज्या आपल्या मस्त अशा सगळ्या शिजलेल्या आहेत. आता याला आपण गॅस बंद करून एका चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवूया. आता इकडे मी कारळ छान असं हलकं भाजून घेते कमी गॅसवर. तसंच तीळ पण भाजायचे आहेत आपल्याला. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब नक्की करा. बघा आता मी इथे तीळ पण घेतलेले आहे, ते पण असे हलके भाजून घेणार आहे. बघा हलके भाजून घेतलेत मी. जे कारळ काढलं होतं मी त्यातच हे तीळ काढलेत. एकत्र वाटण बनवणार आहे मी असं. आता खोबरं भाजून घेते सगळ्यात अगोदर. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. ते खोबरं छान असं भाजून झालेलं आहे. आता याला मी काढून घेते. त्यानंतर कांदा पण भाजून घ्यायचा आपल्याला. कांदा हलका गोल्डन होईपर्यंत भाजून घेऊया आपण. त्याच्यामध्ये तेल टाकते चमचाभर. छान असं भाजून घ्यायचं याला. कांदा पण आपला छान असा भाजून झालेला आहे. आता याचं आपण वाटून बनवून घेऊया. आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर या सगळ्याचं एकत्र वाटण बनवायचं आणि कांद्याचं स्पेशल बनवायचं वेगळं. सगळं एकत्र केलं तरी चालतं. बघा इकडे मी कढई गरम करण्यासाठी ठेवले. आता आपल्याला सुक्क खेंगटाची भाजी बनवायची. तेल टाकते बघा मी त्याच्यामध्ये. बघा त्यामध्ये टाकते मोहरी. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकले.
मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं. जिरं, कढीपत्ता, आता आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर या सगळ्याचं वाटण मी याच्यामध्ये टाकते. तर बारीक केलेल्या कांद्याचं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं. ते पण छान असं तेल सुटेपर्यंत भाजायचं आपल्याला. बघा वाटण इथे छान असं भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकते. गरम मसाला, घरगुती काळा मसाला, हळद. तर हे छान मिक्स करून घेते. हे पण मसाले छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं तेल कमी पडलंय आणि वाटतंय मला, तर मी 1 चमचा तेल टाकलंय इथे. आपले मसाले आता हे छान भाजलेले आहेत. आता आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकायच्या. काळं कारळं आणि तिळाचं वाटण टाकायचं. सगळ्या मसाला भाजून झाल्याच्या नंतर लास्टला टाकायचं ते. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता त्याच्यात आपण ज्या उकडून भाज्या घेतल्या होत्या शिजवून त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. मीठ आपण टाकलं होतं शिजायला टाकताना. तर आता इथे आता तुम्ही इथे तुम्हाला चवीपुरतं मीठ टाका, नाहीतर खरट होऊ शकतं. अंदाजाने टाकायचं आहे. आपण पाण्यात पण शिजायला ठेवताना वापरलेलं होतं मीठ. आता मी एकदम थोडंसं टाकणार आहे. मगाशी पण टाकलं होतं त्याच्यामुळं. आता ह्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून आपली खेंगटाची भाजी तयार झाली. बघू शकताय तुम्ही मस्त अशी खेंगटाची भाजी आपली तयार आहे बनवून. चला आता अशाच चमचमीत रेसिपी सोबत पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा. बाय बाय.